काही उमेदवार बाया पावसाळ्यात कशा छत्र्या उगवतात अचानक, तशा त्या अचानक उगवलेल्या दिसतात. आणि बॅनरवर त्याच्या मागं त्याच्या नवऱ्याचे, नाही तर त्याच्या लेकायचे, नाही तर त्याच्या बापायचे फुटू, का तर त्यानं पक्षात काम केलेलं असते आणि पक्षाशी निष्ठा राखलेली असती आणि जागा अचानक बायासाठी सुटलेली असती. आणि मग त्याचा फायदा हे गडी बायकोला, लेकीला, पोरी काय म्हणतात ना, माईला उभं करून घेत येतो. आणि ह्या बाया मग निसत्या पदर घेऊ निसत्या हातात, मग त्याच्यात विधवा परितक्ता काय नो बाय नो ह्याला त्यामध्ये कशा मागत असत्या कुणाला ठाऊक आहे की नाही. पण काम करणाऱ्या बायांना कव्हाच तिकीट देत नाहीत हे कोणतेच पक्षावाले. त्याच्या नवऱ्याकडे त्याच्या घरातल्या त्याने का पक्षासाठी काम केलं त्याला देत येतं. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गड्यासाठी जागा निघलेल्या असतात का, समजा ओपन स्त्री पुरुष, तर तिथं बरोबर पक्ष गड्यालाच देणार तिकीट आणि गडीच उभा राहणार, तिथं बाईला नाहीत करत उभा. पण जिथं बाईला जागा सुटलेली तिचा गडी नवरा नाही तर बाप नाही तर कोण एकनिष्ठ राहिलेला पक्षाशी, त्याच्या त्या बायकोला देते तिकीट. म्हणजे आरक्षणाचा, बायाच्या आरक्षणाचा कसा गैरफायदा घेतला जातोय पळवाटा काढून, त्याचे उदाहरणं. आणि ह्या निस्त्यात भावरंग्या काही बरं का, मला करा बरं का, मला करा बरं का, आमचे ते म्हणतेच बरं का. आणि मग काय मी निवडून जरी आले तर तेच बघणार कारभार. मग काय आम्ही नामधारी आणि नवरे कारभारी असे ह्याचे धंदे आहेत. पण जनता जनार्दन जिकडं नोट तिकडं वोट आहे का नाही, बुड्डी बोलते सुनताय कोण, अशी गत आहे. तुम्हाला काय वाटतंय. पण असल्या बायाला, अचानक आलेल्या बायाला देऊ नका मतदार आहे हो, ज्यानं काम केलेले का त्या लोकायला मतदान करा.